ओला वाटाणा घालून सुद्धा या पुऱ्या बराच वेळ अशाच टम्म फुगलेल्या राहतात. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे आणि खूप पटकन बनवून तयार होते. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. मसाला पुरी बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. यानंतर यामध्ये 3 चमचे रवा घालून घ्यायचा आहे. इथे मी जाड रवा वापरते आहे. जाड रवा घातल्याने पुरी बराच वेळ फुगलेली राहते. यानंतर अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धनेपूड घालून घ्यायचे आहे. यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. हे वाटण कसं बनवायचं पटकन बघूया. त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओला वाटाणा घेतलेला आहे. यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा इंच आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे. या हिरव्या मिरच्या कमी तिखट आहेत. आता आपल्याला हे मिक्सरला लावून याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तयार केलेलं वाटण आपण या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सगळं वाटण आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं वाटण व्यवस्थित मिक्स झालं की आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पुरी बनवण्यासाठी ज्याप्रमाणे पीठ भिजवून घेतो त्याप्रमाणे या पिठाचा एक घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. इथे आपण या पुऱ्या बनवताना यामध्ये अर्धा चमचा ओवा घालून घेतलेला आहे. ओव्याने या पुरीमध्ये अगदी छान फ्लेवर ॲड होतो. याप्रमाणे पीठ घट्ट मळून झालं की यावरती अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि हे तेल या पिठावरती सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. याप्रमाणे पिठावरती तेल लावून घेतलं की पीठ वरच्या साईडने कोरडं पडत नाही. यानंतर यावरती झाकण ठेवून 15 मिनिट आपल्याला याला रेस्टिंग टाईम द्यायचा आहे. 15 मिनिटानंतर हे पीठ अगदी छान भिजलं जातं. आता आपण पुऱ्या बनवायला घेऊया. पुरी बनवण्यासाठी इथे मी या भिजलेल्या पिठामधून एक छोटासा गोळा घेतलेला आहे. आता या पिठाला आपल्याला पुरीमध्ये लाटून घ्यायचं आहे. पुरी लाटत असताना इथे आपल्याला कोरड्या पिठाचा अजिबातच वापर करायचा नाही. कोरडं पीठ वापरल्याने या पुऱ्या तेलामध्ये तळल्यानंतर खूप जास्त तेलकट होतात. या पुऱ्या लाटत असताना आपण पुरी नेहमी बाहेरच्या साईडने लाटून घ्यायची आहे. बाहेरून थोडी पातळ आणि मध्ये थोडीशी जाड अशी आपण पुरी लाटून घेणार आहोत. याप्रमाणे बाहेरून पातळ आणि मध्ये थोडीशी जाड पुरी असेल की पुरी अगदी छान टम्म फुगली जाते आणि बराच वेळ ती पुरी टम्मच्या टम्म फुगलेलीच राहते. तुम्ही इथे बघू शकता अगदी एकसारख्या थिकनेसच्या पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत. या पुऱ्या लाटत असताना जर पुरी पोळपाटवरती चिकटत असेल तर तुम्ही याप्रमाणे फक्त 1 थेंब तेलाचा वापर करू शकता. पुरी लाटण्यासाठी जेवढं पीठ हवं आहे ते पीठ घेऊन ते पिठाला अगदी 1 थेंबभर तेल लावून घ्यायचं आहे आणि मग ही पुरी रोल करून घ्यायची आहे. असं केल्याने पुरी पोळपाटवरतीही चिकटत नाही आणि जास्त तेलकटही होत नाही. पुरी लाटताना जर कोरड्या पिठाचा वापर केला तर ते पीठ तेलामध्ये सुटलं जातं व तेल खूप जास्त काळं होतं आणि पुऱ्याही तेलकट होतात. इथे मी पुऱ्यांची एक बॅच तयार करून घेतलेली आहे. आता आपण या पुऱ्या तळण्यासाठी घेऊया. पुरी तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण या पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत. तेलामध्ये पुरी सोडल्यानंतर जोपर्यंत पुरी चांगली खालच्या साईडने फुलून वरती येत नाही तोपर्यंत आपण या पुरीला झाऱ्या लावायचा नाही. पुरी एका साईडने फुलून वरती आली की मग ही पुरी पलटवून घ्यायची आहे आणि मग वरच्या साईडने झाऱ्याने हलकासा दाब देऊन आपण ही पुरी खरपूस रंगावरती तळून घेणार आहोत. पुरी तळत असताना पुरी कधीही 4 ते 5 वेळेस उलटवायची नाही. फक्त 2 वेळेस पुरी उलटवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित खरपूस तळून घ्यायची आहे. जास्त वेळेस जर पुरी पलटवून तळली तर ती पुरी खूप जास्त तेलकट होते आणि कडकही होते. तुम्ही इथे बघू शकता खूप पटपट या पुऱ्या तळल्या जातात. पुऱ्या तळत असताना तेल चांगलं गरम असायला हवं आणि गॅसची फ्लेम नेहमी हाय ठेवायची आहे. हाय फ्लेमवरतीच आपण या सर्व पुऱ्या
तळून घेणार आहोत. इथे आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक पुरी अशी छान टम्म फुगली जाते. ही रेसिपी बनवताना आपण रव्याचा वापर केलेला असल्यामुळे पुऱ्या चांगल्या फुगल्याही जातात आणि जास्त प्रमाणात तेलकटही होत नाही. तुम्हाला आजची ही सोपी रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इझी टेस्टी रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन सोप्या आणि पटकन बनणाऱ्या रेसिपीसोबत.